पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत इराणच्या संपर्कात असून तिथल्या 9,000 भारतीयांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलली जात आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली आहे. व्यापारी जहाजांची सुरक्षितता आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. इराणमधल्या भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. जे मायदेशी परतू इच्छितात त्यांना अझरबैजान आणि अर्मेनिया मार्गे भारतात आणण्यासाठी व्हिसा आणि विमान प्रवासाची व्यवस्था केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर इराणच्या संपर्कात असल्याचं त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती नेत्यांशी संवाद साधून शांततेचं आवाहन केल्याची माहितीही जयस्वाल यांनी दिली. इराणमधल्या जीवितहानीबद्दल भारतानं अधिकृतपणे दुःख व्यक्त केलं आहे. यावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनीही मंत्रालयानं टोला लगावला आहे. भारत कॅनडा करारावर पाकिस्ताननं केलेल्या टिप्पणीवरही मंत्रालयानं टीका केली. लपून छपून अण्वस्त्र पसरवण्याचा इतिहास असणाऱ्या आणि अनेक दशकापासून दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर होर्मुझ